सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. भारतीय जनता पार्टीची मूळ विचारधारा ही अंत्योदयाची आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचावा, शेवटच्या घटकाचा उद्धार व्हावा, ही अंत्योदयाची विचारधारा घेऊनच भारतीय जनता पार्टी अनेक वर्ष काम करत आहे. आणि त्याचाच प्रत्यय आपण गेले 10 वर्ष सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार ज्या योजना राबवत आहे, अनेक गरीब कल्याणाच्या आणि समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणारा जो नारा दिला होता, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, याला पूर्ण करत आपण अनेक लोक कल्याणकारी योजना आणल्या. आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर मोदीजींचा जो संकल्प आहे 2047 साली विकसित भारत घडवण्याचा, त्या संकल्पाला अनुसरून महायुतीचे नेते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले लाडके नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारने जो अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे, गरिबांची सेवा, नारी शक्तीला वंदन, युवकांना नवीन संधी उपलब्ध करून देणे आणि विरासत भी और विकास भी याच्या अनुसरून अनेक आपल्या पौराणिक वास्तूंना मजबूती देणे आणि तसेच अर्थव्यवस्था मजबूत करणे, या प्रमुख लक्षात ठेवून त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. या संदर्भातील मार्गदर्शन करण्यासाठी आणि पुढील काळामध्ये हा अर्थसंकल्प आपण साऱ्यांनी समजावून घेऊन पुढील निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प, यातील ठळक वैशिष्ट्ये, यातील योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत गावागावात पोहोचवण्यासाठी आपण पुढील काळामध्ये सज्ज व्हावं, हा अर्थसंकल्प व्यवस्थित समजावून घ्यावा, यासाठी महाराष्ट्र प्रदेशने हा कार्यक्रम दिलेला आहे. आज आपण आपल्या प्रमुख वक्त्यांकडून या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये, त्यातील प्रमुख ज्या योजना आहेत या आपण समजावून घेऊ आणि पुढील काळामध्ये दादा मी आपल्याला विश्वास देतो की आमचा प्रत्येक कार्यकर्ता ह्या योजना पुढील काळामध्ये प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जाईल आणि याचा लाभ देऊन भारतीय जनता पार्टी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आत्ताच अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पातील जे विशेष घटकांसाठी प्रयोजन केलेलं आहे, महिलांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत, ज्याचा हायलाईट लाडकी बहीण योजना आहे, तसेच
संपूर्ण राज्यातील मुलींना उच्च शिक्षण हे मोफत दिलेलं आहे, त्यांच्या फीचा परतावा त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर युवकांना अनेक कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि स्टार्टअपसाठी युवकांना प्रत्येकाला मदतीचा हात दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे विद्युत पंप वापरतात त्या विजेच्या पंपावरील संपूर्ण वीज बिल हे महाराष्ट्र सरकारने माफ केलेलं आहे आणि आता मोफत वीज दिली जाणार आहे शेतकऱ्यांना. त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधीचे त्यांना 6,000 रुपये राज्य सरकारकडून, 6,000 रुपये केंद्राकडून असे 12,000 रुपये मिळणार आहेत. अशा समाजातील सर्वच्या सर्व घटकांचा विचार करून ज्या अर्थसंकल्पाची मांडणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे, या राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणलेल्या आहेत आणि या योजना कार्यकर्त्यांना समजावून सांगाव्या, या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत घेऊन जाव्या आणि जनतेला याचा लाभ मिळवून द्यावा. यासाठी पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल इथे बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा संपूर्ण राज्याचा अर्थसंकल्प कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात आला आणि प्रशांतदादा ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की या लोककल्याणकारी योजना तालुक्यातील प्रत्येक खेडोपाड्यातील गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचवाव्या, याचा लाभ लाभार्थ्यांना करून द्यावा आणि सरकारने ज्यांच्यासाठी या योजना आणलेल्या आहेत त्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे.